जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशा आहेत मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. लय आवाज येतोय तेव्हा थांबलो होतो. ओके, मार्केटला आलो होतो, झाले सगळं. म्हणजे आता 2:45 वाजलेत. मार्केटचं काम कधीच उरकले. पण आता मित्राकडे गेलतो, मग तिथून आलोय आता. मग ती पट्टी घ्यायची होती मला, पण लय गर्दी आहे. मग मला जिमला पण जायचंय. मी आता मग बघतो आता उद्या पट्टी आहे. पट्टी तिथं आपले त्या दिवशी मिरची दिली होती तेव्हा म्हटलं आपण पहिला ब्लॉग चालू करू थांबून, कारण की गाडीवरती वाऱ्याने जरा ऑडिओला प्रॉब्लेम होतोय, बाकी काय नाही. आणि आपल्याला जरा कॅपकटचा विषय सॉल्व्ह झालाय. विटा चालतोय एकदम, तो चालणारच होता, पण मी कधी आयफोनमध्ये म्हणजे यूज केला नव्हता. माझा जुना रेडमीमध्ये तो चालत नव्हता, म्हणून मी तो कधी यूजच नाही केला. आणि जरा थोडा याचा प्रॉब्लेम होता. पण आता विटा एक सोल्युशन भेटलं आहे, बेस्ट ॲप एडिटिंगसाठी. म्हणून काही विषय नाही, जरा थोड्या व्यवस्थित एडिटिंग बघायला भेटेल तुम्हाला. मी आता पहिला घरी जातो, जरा वेळ बसतो, मोबाईल वगैरे चार्जिंग करतो. जिमला जायचे, लवकरच जाऊ. बघू मग काय होतं. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. इथं चुकून जवळ असतं ना, काहीच करता आलं हात असं होतच नाही, दुखतोय लय. माम लावली हे नाही, इथं इंजुरी झाली आहे. पण आता इथं दुखत नसल्यामुळं हात एवढा असा होतोय, इथं लोड येतं, त्याच्यावर जोर मारता येतं ते. नाही तर परत आपलं चॅलेंज थांबलं असतं. लय जाम दुखतोय इथं. म्हणजे माझं हे दिसतंय का काय ते इथं दुखतोय, काय झालंय काय माहिती. हो काय नाही, चला वगैरे झाली. जिमवरून आलोय मी, आता चाललोय मस्तपैकी ॲज युजल. चला आता ना घरी जाऊन बाजाराचं तर वांदेच झाले ते आज पावसामुळं. बाजारात चाललोय मम्मीकडं. गिऱ्हाईक तर अजिबात नाही, आधीच माल बराच राहिला होता. आणि मी नंतर परत दुधी आणि कारली घेऊन आलो होतो. तर एवढा मी माल आणला होता. मग माल बराच आहे, गिऱ्हाईक काहीच नाही, संपलंच नाही काही. चाललोय मग आता तिथे गेलो, बघू काय होते. नाही तर आज सगळं एवढं परत न्यायला लागत. उद्या जरा बाहेर जायचं होतं आम्हाला. मग आता जर माल राहिला तर तिकडं पण नाही जात नाही. जरी गेलो तर लवकर जाऊन लवकर यावं लागेल असे. आणि एकदा बाहेर गेलं का माणूस लवकर येत नाही. दिसते खरं गिऱ्हाईक, पण आपल्याला तर काही गिऱ्हाईक आहे नाही. माणसं नुसती गर्दी दिसती, पण चिकचिकमध्ये कसं लोक किळस करतात ना. काय पाऊस यायला लागलाय. पाऊस पाहिजे, पण धंद्यासाठी नको आहे पाऊस. तुम्हाला अंदाज देतो पावसाचा, कळते त्याच्यावर. जाऊ दे, चाललो आता मी घरी. संपलं पेट्रोल. जिंदगीमध्ये लय दुःख दर्द पीड आहे. काय मला अजून 2 चक्रा मारायचे ते गावात. मला आपल्या पिंटू भाऊच्या वाढदिवसाला जायचं होतं. सगळ्यात पहिले त्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्याचा वाढदिवस आहे आज. आणि माझं पेट्रोल संपले. माझ्याकडे इतका बोजा आहे की फार विचारू नका. 100चं पेट्रोल लागून सुद्धा गाडीला काय झालं आहे बाई. गाडी 55चं 100 लागलं, 50 किलोमीटर जाणारी गाडी आज फक्त 10-15 किलोमीटर झाली 100मध्ये. अवघड आहे, बेकार कंडिशन झाली आहे. मर्सडीजने आपल्या वैताग आणलेलं आहे. आता अशी ढकलीत न्यावं लागणार आहे आपल्याला. काही विषय नाही, ते पण करून. पेट्रोल घेऊन आलोय, टेन्शन नाही घेऊ. पेट्रोलच आहे. पेट्रोलचा आता कलर बदललेला आहे. आणि जर चुकून मकून आपल्या भावाने हा ब्लॉग बघितला, पिंट्याने जर हा ब्लॉग बघितला तर भावा खरंच सॉरी, मला जमलं नाही त्या बड्डेला यायला. काही विषय नाही. आणि माझी ना तुम्ही म्हणशाल मी एवढं शांत काय, माझी चिडचिड होती आहे. पण माझ्यासमोर कॅमेरा आहे आणि मी स्वतःला शांत ठेवतोय. शांत राहायचं नाही तर माझी इतकी चिडचिड होती ना, मी काही पण फोडू शकतो. भयंकर. व्हिडिओ चालू करायचं कारण एवढंच की कधी पण कोणाच्या आउटर ॲपिरियन्सवरून काही जज करू नका. मी असं काही स्वतःचा मोठेपणा करत नाही की मला सगळे असतं. पेट्रोल टाकू सुद्धा गाडी 2 वेळा वाकडी गेली, तिथून इथं गाडी ढकली आणि क्लच जाम झाला. गाडी चालू होत नाही. मला मम्मीला आणायला जायचे. आता एवढं डोकं फिरते माझं, पण काही विषय नाही. कॅमेरा जरा चालू केला का जरा डोकं शांत होतं, म्हणून कॅमेरा चालू करतोय. बाकी विषय नाही. अवघड आहे, खरंच अवघड आहे लाईफ. आमचं एवढं सगळं असूनच असं आहे, तर ज्यांना 2 वेळेला खायचं भेटत नाही त्यांचं काय अवघड आहे. संख्य मेहनतीने आणि गाडीचं जरा हे करून आता गाडी कुठं चालू झाली आहे. लय ढकलली फार आहे ना. वैताग आणलाय म्हणजे फार आहे ना, खरंच फार. नाही शेवटी गाडी जर आहे ना भाई आपली नसती बाबा नसती ना भाई, मी शॉट केला असता. आणि शेवटी या गाडीने लय महिले त्या गाडीने फार मी म्हणतो जर चालली नाही ना, मी किती हे केलं ना भाई तरी हिला तेवढंच प्रेम करणार आम्ही जेवढं आधी करायचं. कारण हिने आम्हाला लई सक्सेस दाखवले. पण असं वैताग येतं ना कधी कधी, काय आता चालायचंच.
हुसन तेरा तौबा 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 तौबा. पाणी पाणी. शूजची तर XYZ झाली आहे. उद्या बाहेर जायचंय ओतूरला आत तिकडं आणि जरा एक पर्सनल काम पण आहे बघू मग. तर मित्रांनो चाललंय मी घरी. हाताने तर पूर्ण वैताग आणलाय. नशीब ही साईड दुखते म्हणजे मला जोर चॅलेंज तरी मला कंप्लीट करता येते आणि मला थोडंफार हात गाडी वगैरे चालवते ती मोबाईल वगैरे धरता येतोय. नाही ती साईड एवढी दुखते फिरत नाही. हे लई सुजलं इथं थोडं फुगलेलं दिसत असेल तुम्हाला. इतकं वैताग आलाय. बरं जाऊ दे चला मी चाललो आता घरी. मोर ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.